पुन्हा एकदा दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये मी सागर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। अर्थातच मैदानामध्ये जाऊया त्या ठिकाणी छोट्या चलीचा खेळाडू गौरी सनस जर्सी नंबर 19 कालच्या दिवसामध्ये अतिशय सर्वोत्तम अशी कामगिरी पार पडत आपल्या टीमला उपांत्य फेरीपर्यंत घेऊन येण्यामध्ये खूप मोठं योगदान गौरीच्या माध्यमातून आपण पाहिलेलं होतं। तर तोच पहिली चढाई सजवतोय, पहिल्या चढाईमध्ये कोणताही धोका संभवणार नाही याची दक्षता घेतली आहे। माघारी परततोय प्रत्युत्तरासाठी पहिल्या चढाई मार्कवरती आपल्याला पाहायला भेटतो अक्षय शेवडे, सालदुरे संघाचा गुणवान खेळाडू आहे। कालच्या दिवसामध्ये अनुपस्थित होता परंतु आज उपांत्य फेरीच्या खेळीमध्ये त्याच्याकडनं बहारदार खेळ जरूर आपल्याला आजमावायला मिळणार आहे। राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करतोय, ज्या ठिकाणी युवा डिफेंडर्स आहे यावेळेला शानदार टॅकल आहे, समोरून डिफेंडर साखळी घेऊन येत आहेत, अक्षयला कोणतीही संधी देत नाहीयेत आणि पुन्हा एकदा आपण बघतोय अमरबरे टाळसुरे संघाची दमदार सुरुवात सुरू झालेली आहे। दरम्यान रोहित ज्याच्याबद्दल आपण सातत्यानं नामोल्लेख करतो, एक सर्वोत्तम डिफेंडर्स है। एक बार अगर किसी खिलाड़ी का पैर उनके हाथ की गिरफ्त में आ जाएगा तो सीधा बैकलाइन के बाहर। यावेला पटना का लाल प्रदीप नरवाल की तरह डुबकी लगाते हुए श्रेयस लाले जर्सी नंबर 18 अतिशय बहारदार खेळ आहे। गौरी सनस श्रेयस लाले ज्यांनी कालच्या दिवसामध्ये अद्भुत अविस्मरणीय खेळ सादर केलेला होता, तेच दोन स्टार खेळाडू आज अफा कैनरकरच्या अनुपस्थितीमध्ये अमरबारे टाळसुरे संघासाठी अतिशय महत्वपूर्ण आणि जबाबदारीपूर्ण खेळ सादर करतायत। तर त्याच वेळेला पुन्हा एकदा आर्यन कर्तेकर जर्सी नंबर 11 तो वैयक्तिक पहिली चढाई सजवतोय। त्याला माहिती आहे त्याच्या टीमचे जे प्रमुख 3 खेळाडू आहेत ते बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत, त्यांना रिवायवल करण्यासाठी डिफेन्समध्ये किंवा चढाई मार्कवरती गुणाची कमाई करणं फार गरजेचं आहे। डाव्या कोपऱ्यामध्ये एक सर्वोत्तम डिफेंडर्स आहे, प्रथमेश काटकर आहे, त्याचबरोबर लेफ्ट इनला तेजस राठे आहे, तर राईट कॉर्नरला रोहन उके आणि राईट इनला आर्यन कर्तेकर। 3 खेळाडू सद्यस्थितीमध्ये सालदुरे संघाचे जे बॅकलाईनच्या पाठीमागे तेजस ज्यांनी काल भैरवनाथ जालगावच्या विरोधामध्ये सातत्यानं आक्रमक खेळ सादर करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि जालगाव संघाने देखील याच खेळाडूच्या विरोधामध्ये अतिशय सुरेख असा डिफेंड देखील केलेला होता। यावेळेला जर्सी नंबर 14 संघर्ष करावा लागेल, क्षेत्र कोणतंही असू दे कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नसतो। यावेळेला रिव्हर्स किक मारण्याचा प्रयत्न रोहित चोगलेच्या दिशेने परंतु अपयशी ठरतो, एक सेफ रेड आणि त्याच वेळेला गजरामध्ये होणार आहे। खालू बाजारचं पथक आपणही तयार राहायचंय। धन्यवाद। याच्यानंतर महिलांचा एक प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। अर्थातच आमच्या मुली देखील कुठे कमी नाही आहेत हे सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील केला जाऊ शकतो। संभवतः तिसरी चढाई आणि डू ऑर डाय स्पेशालिस्ट खेळाडू आहे तेजस जर्सी नंबर 14। 7 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये थोडंसं बॅकफुटवरती पाठवलं। यावेळेला पुन्हा एकदा कॉम्बिनेशन टॅकल, अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे। 7 खेळाडूंचं अतिशय दमदार असं क्षेत्ररक्षण आणि त्याच जोरावरती तेजस जो की बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय। सुपर टॅकलची पोझिशन आहे, 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे। तिसरी चढाई गौरीतला गुणाची कमाई करणं अनिवार्य असणार आहे। डाव्या कोपऱ्यामध्ये प्रथमेश काटकर, तर त्याचबरोबर राईट कॉर्नरला रोहन उके ज्यांनी काल अतिशय सुरेख असा खेळ सादर केला होता तो सालदुरे संघासाठी। यावेळेला डू ऑर डाय चढाई असल्यामुळे गौरीची अग्निपरीक्षा असणार आहे। तिसऱ्या चढाईचं शूट विश्व स्वतःच्या खांद्यावरती यावेळेला काय करतं, सक्सेसफुली मिडलैंड क्रॉस होते। जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, बीच मैदान पर सर्वोत्तम खेल खेले उसे तो अतिशय दमदार अशी चढाई गौरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। रोहन आणि सहकारी खेळाडू त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं, एक मात्र जो खेळाडू होता तो देखील बघता बघता त्याला टॅकल केलं जात आहे आणि सुरुवातीच्या हाफमध्ये श्री सीमामत सालदुरे संघ ऑल आउट होतोय। ऑल आउट का मतलब ऑल इन होता है। सर्व खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल होत आहेत आणि श्रेयस लाले या खेळाडूने देखील शालेय स्तरावरती महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलंय। म्हणजे 2 दिग्गज खेळाडू आहेत, एक गौरी सनस ज्याने आपण बघितलं होतं की किशोर गटामध्ये महाराष्ट्र संघाकडनं तो खेळलाय, तर श्रेयस लाले यांनी देखील अतिशय अप्रतिम खेळ सादर केलाय। संजोग संभवता तो खेळताना दिसत नाहीये, तो बॅकलाईनच्या पाठीमागे, आफा कैनरकर बॅकलाईनच्या पाठीमागे आहे आणि यावेळेला अक्षय रोहन उकेकडनं अजून देखील चढाई सजवली जात नाहीये, तो अजून देखील खामोश आहे।
त्याच्याकडनं अपेक्षा जरूर असतील एका मोठ्या कामगिरीच्या. आपण सर्वजण प्रार्थना करूया की लवकरात लवकर गौरी सणच बरा होईल आणि पुनश्च एकदा एखादी चढाई करताना आपल्याला आजमावायला मिळणार आहे. त्यावेळेला अक्षय शेवडे पुन्हा एकदा अतिशय बारदार खेळी सादर करतोय. राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु कोणताही धोका संभवणार नाही याची दक्षता घेतो. माघारी परततोय आणि प्रत्युत्तरासाठी प्रथमेश लाले. गौरीज थोड़ा इंजर्ड है, पैर में मोच, छोटी सोच इंसान को निजी जिंदगी में कभी आगे बढ़ने नहीं देती, इसलिए सुबह की चाय और बड़ों की राय समय समय पर लेनी चाहिए. यावेळेला प्रथमेश लाले चढाई ट्रॅकवरती आहे. एका जागेवरती शांतपणे उभा राहत क्षेत्ररक्षाची चाचपणी करतोय. त्याच्या संघातले जे प्रमुख 3 खेळाडू आहेत ते इंजर्ड आहेत. आपल्याला आफा कैनरकर, दापोलीचा बाहुबली काल मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाला होता, परंतु सातत्यानं चढाया केल्या नाहीत. तो इंजर्ड आहे. त्याचबरोबर संजोग देखील खेळत नाहीये आणि नुकताच गौरी सनस देखील इंजर्ड झालाय. त्याच्यामुळे अमर बरे टासुरे संघासाठी हा मोठा धक्का होऊ शकतो. यावेळेला आपण जर्सी नंबर 99 ला पाहतोय. श्री संकुळकर राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. संभवतः मधल्या फळीतला जो डिफेंडर्स होता त्याला हलका स्पर्श करण्याचा त्याचा मानस होता आणि त्याच वेळेला टाइम आउटची मागणी केली जाते अमर बरे टासुरे संघाकडनं. उदयजी झगडे आपल्याला विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. शहाजी माने आपल्याला मी विनंती करेन की आपण चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघाच्या वतीने उदय झगडे यांना सन्मानित करावे. उदयजी झगडे कृपया व्यासपीठावर येऊन आपण आपला सन्मान स्वीकारायचा. शहाजी माने आपल्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान केला जाईल. बऱ्याच वेळानंतर सालदुरे संघाच्या प्रांगणामध्ये एका गुणाची कमाई झालेली आहे. सुरुवात इथे होत्या, परंतु त्याच वेळेला पुन्हा एकदा डिफेंडिंग चॅम्पियनने श्रेयस लालेला रिवायवल केलेला आहे. अक्षय सारखा जो स्टार खेळाडू होता त्याला सुरेख टॅकल केले जाते, कोणती संधी दिली जात नाहीये. मोठा धक्का सुरुवातीच्या थापमध्ये सातत्यानं श्री सीमामाता सालदुरे संघासाठी. याच्या अगोदर पहिल्या उपांत्य फेरीच्या मॅचमध्ये एकतर्फी विजय प्राप्त केलेला होता. जय सीमामाता सालदुरेच्या विरोधामध्ये गजानन संघर्ष केळशी संघाने संभवतः दुसऱ्या मॅचमध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट होऊ शकेल सेकंड हाफच्या खेळामध्ये. पहिल्या हाफमध्ये आतापर्यंतच्या खेळाचं जर आपण चित्र पाहिलं तर नक्कीच आघाडीवरती अमरबारी टासुरे संघ. इथून सालदुरे संघाला जर वापसी करायची असेल तर रोहन उकेला सर्वोत्तम खेळ सादर करणं फार गरजेचं आहे. एकेकाळी गजानन संघर्ष केळशी संघाकडनं खेळताना आपण रोहन उकेला पाहिलंय. त्याचबरोबर BPCL या व्यावसायिक टीम कडून देखील आपण रोहन उकेला अनेक वेळा खेळताना पाहिलेला आहे. आज तोच रोहन उके सालदुरे संघाचं प्रतिनिधित्व करतोय. यावेळेला राईट कॉर्नरच्या दिशेने ज्या ठिकाणी जर्सी नंबर 13 आहे गौरी सनस, संभवतः त्याच्याकडनं लवकरात लवकर चढाई पाहायला भेटू शकेल. यावेळेला राईट कॉर्नरच्या डिफेंडर्सचा अतिशय सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना. रोहनला कोणती संधी दिलेली नाहीये, त्याला ब्लॉक केलं होतं. एक बार चीन की दीवार को भेदना आसान है, लेकिन अमर बरे टासुरे का जो डिफेंस है उसको भेदना इतना आसान नहीं है. अनहोनी को होनी में बदलना, असंभव को संभव बनाना, नामुमकिन को मुमकिन करना, ये भली बात ही जानते हैं अमर बरे टासुरे के डिफेंडर्स. चाहे सामने रोहन हो या अक्षय शेवडे हो, एक कमाल का डिफेन्स था अमर बरे टासुरे का. आणि त्याच वेळेला गौरी सनस पुन्हा एकदा कमबॅक करतोय. काही वेळापूर्वी जी मल्टी पॉईंट रेड आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळाली होती त्यावेळेला तो इंजर्ड झालेला होता, जायबंदी झाला होता आणि पुन्हा एकदा ताजा तवानावून हा खेळाडू मैदानामध्ये एक सर्वोत्तम खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतोय. श्री संकुळकर ज्याने नुकतीच सहजरित्या निदान रेषा क्रॉस केली त्याला माहिती होतं यानंतर अमर बरे टासुरे संघ तिसऱ्या चढाईवरती येणार आहे. श्रेयस ज्याच्याकडे या चढाईमध्ये खूप मोठी कामगिरी अपेक्षित आहे. निर्णायक चढाई असणार आहे. थर्ड रेड आहे. यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करतोय. बोनस लाईन ऑफ. यावेळेला संभवता काय करताय लॉबीचा आधार सक्सेसफुली मिडलाईन क्रॉस. हे दोन्ही स्टार खेळाडू आज संभवता जबरदस्त खेळ सादर करत अमर बरे टासुरे संघाला पहिल्या सापमध्ये एक मोठी आघाडी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतायत. सर्वोत्तम 3 खेळाडू अक्षय, रोहन आणि तेजस राठे बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. तर दुसरीकडे आता जर चढाईपटूची भूमिका पाहिली तर यावेळेला पुन्हा एकदा दमदार कामगिरी डिफेंडिंग चॅम्पियनची आहे. डिफेंडिंग चॅम्पियन ऑन फायर प्रथमेश काटकर. प्रदीपजी राणे तसेच आदरणीय नितीनजी राणे, कुमारी तन्वी अजय देरदेकर, श्री ट्रेडर्स, श्री सेल्स मार्बल,
श्रुतिका अर्थ मूवर्स श्री नवनाथ चव्हाण, तसेच मयूरजी मोहिते, दिलीप रुपारेल, गोविंद मेहता, सोमनाथ गायकवाड, अमोल माने, अमोल थोरे, जीबी मेहता पेट्रोल पंपचे प्रतिनिधी, कुमार आर्यन, मंगेश शिगवण, अक्षय अनंत लोवरे, मंगेश जालगावकर, शिवाजी माने, समर्थ ऑटोमोबाईल, विजय धोपट, अक्षय गौरत. कृपया आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावर यावं, आपला सन्मान केला जाईल. धन्यवाद. धन्यवाद. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहतोय काँग्रेस सनस इंजुअर्ड झालेला आहे, जाय पण आहे, तरी देखील आपल्या टीमची गरज लक्षात घेता तो मैदानामध्ये त्याचा 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करतोय. 3 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये यावेळेला सहजरित्या निदान रेषा क्रॉस करत मध्य रेषेच्या आसपास खेळी सजवण्याचा तो प्रयत्न करणार आहे. फार धोका संभवणार नाही याची तो पुरेपूर दक्षता घेऊ शकतो, कारण गौरीचा म्हणजे पहिल्या हाफमध्ये त्याच्या टीमकडे एक चांगली आघाडी आहे, त्याच्यामध्ये एक सुरक्षित खेळ सादर करतो, माघारी परततोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा जर्सी नंबर 11 यावेळेला सहजरित्या निदान रेषा क्रॉस करत मिडलाईन क्रॉस केली जाते आणि बॅक टू बॅक तिसरी चढाई आहे. श्रेयस चढाई ट्रॅकवरती सज्ज होतोय. तिसऱ्या चढाईचं शिवधनुष्य स्वतःच्या खांद्यावरती घेतोय. डुआ डाय स्पेशालिस्ट खेळाडू यावेळेला हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न होता. एक वेळ वाटलं संभवतः सक्सेसफुली मिडलाईन क्रॉस करू शकेल, परंतु जो तिसरा डिफेंडर्स होता त्याने दमदार असं क्षेत्ररक्षण केलं आणि श्रेयसला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय. एका चढाईमध्ये 2-2 पॉईंट घेण्याचा जो मनसुबा होता या ठिकाणी श्रेयसचा, तो मात्र हाणून पाडला जातोय, अपयशी होतोय तो बॅकलाईनच्या पाठीमागे. यावेळेला संभवतः कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय सालदुरे संघाकडून. अक्षय शेवडे चढाई ट्रॅकवरती, त्याच्या विरोधामध्ये नेमकं काय करताय? 1-2 मल्टी पॉईंट रेडची शक्यता होऊ शकते इथे. कदाचित मल्टी पॉईंट रेड केली जाते का पाहूया. तिन्ही पंच एकत्र येत आहेत, चर्चा करतायत नेमकं काय घडतंय. 1 पॉईंट तर शुअर आहे. आता पंचांना हे पाहायचंय, खात्री करायचं आहे की ज्यावेळेला मिडलाईन क्रॉस झाली होती त्याच्या अगोदर दुसरा जो डिफेंडर्स होता त्याला स्पर्श झाला होता का नाही. यस, फायनली 2 गुणांचा इशारा येतोय. मल्टी पॉईंट रेड केली जाते. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता अक्षयच्या विरोधामध्ये, परंतु अपयशी अमरबारी टासुरेचा संघ. आणि त्यानंतर प्रथमेश जर्सी नंबर 9 13 पॉईंट वरती, अमरबारी टासुरे तर 6 पॉईंट वरती सालदुरेचा संघ आहे. पहिल्या हाफचा खेळ आपण सर्वजण आजमावतोय. क्रीडा रसिकांची देखील तुडुंब गर्दी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना, याच्यानंतर महिलांचा प्रेक्षणीय सामना आणि त्याच्यानंतर या स्पर्धेतला मेगा फिनालेचा सामना मित्रांनो आपल्याला आजमावायला भेटेल. गजानन संघर्ष केशी आणि चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल त्यांच्यामध्ये. तर बॅक टू बॅक पुन्हा एकदा अक्षय शेवडे चढाई ट्रॅकवरती आहे. अगोदरच्या चढाईमध्ये मल्टी पॉईंट रेड 2 गुणांची कमाई केली होती, त्याच्यामुळे पुन्हा एकदा तो चढाई ट्रॅकवरती आपल्याला आजमावायला भेटतोय. 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे, क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं आहे. टच पॉईंट घेणं एवढं सोपं नाही आहे. राईट कॉर्नर आणि लेफ्ट कॉर्नरचे जे दोन्ही सर्वोत्तम डिफेंडर्स होते त्या बॅकलाईनच्या पाठीमागे, परंतु त्यानंतर शानदार क्षेत्ररक्षण केलं जात आहे. जो एक युवा डिफेंडर्स होता जर्सी नंबर 16, आज रोहित जो बॅकलाईनच्या पाठीमागे आहे त्याच्या अनुपस्थितीमध्ये सुरेख कामगिरी पार पाडली जाते. 3 प्रमुख खेळाडू अनुपस्थित असताना देखील अमरबारी टासुरे संघाचे जे युवा खेळाडू आहेत जे सातत्यानं बॅकलाईनच्या पाठीमागे असतात त्या खेळाडूंना संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं जात आहे. कोणत्याही संकटाशिवाय मिळालेलं यश हा विजय असतो, तर असंख्य संकटांवरती मात करून मिळवलेला हा विजय हा इतिहास असतो. आज इतिहास लिहिण्यासाठी अमरबारी टासुरे आणि सालदुरे संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. ज्या मैदानावरती पराभवाची चर्चा रंगली त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळण्यासाठी दोन्ही संघ हे प्रामुख्याने प्रयत्नशील आहेत. तिसरी चढाई डुआ डायरेड, याच्या अगोदरच्या डुआ डायरेड वरती त्याला सुरेख टॅकल झालं होतं, परंतु यावेळेला संभवतः गुणाची कमाई केली जाते का आपण पाहूया. मधल्या फळीमध्ये किक मारत गडी टिपण्याचा प्रयत्न केला जातोय तो श्रेयसच्या माध्यमातून. त्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी आर्यन आहे पुन्हा एकदा हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न, याही वेळेला श्रेयस अपयशी ठरतोय.
बॅक टू बॅक दुसऱ्यांदा थर्ड रेड वरती श्रेयसच्या विरोधामध्ये शानदार टॅकल, एका गुणाची कमाई श्री सीमा माता सालदुरे संघाच्या प्रांगणात. सालदुरे संघ 7 पॉइंट वरती 7 पॉइंट वरती, तर दुसरीकडे 14 पॉइंट वरती आहे अमर बारेट टाळसुरे संघ. पहिल्या हाफचा खेळ मित्रांनो आपण सर्वजण पाहतोय. आतापर्यंतच्या खेळामध्ये 7 गुणांची आघाडी अमर बारेट टाळसुरे संघाकडे. रोहन उके सज्ज होतोय. पहिल्या हाफमध्ये फार वेळा त्याने अजून देखील चढाई केलेली नाहीये. याच्या अगोदर त्याला सुरेख टॅकल करताना अमर भारत संघाचा जो डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु इथे सुरक्षित चढाई करत माघारी परततोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा प्रथमेश लाले. प्रथमेशने देखील आपण बघितलंय की अनेक वर्ष अमर भारत टाळसुरे संघाची सेवा केली आहे. खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन देखील त्याने दिलेलं आहे. कैलासवासी प्रभाकरजी लाले साहेबांनी अनेक जे स्टार खेळाडू आहेत ते घडवले. त्याच्यामध्ये आपल्याला गौरी सनस पाहायला भेटतोय, श्रेयस असेल, त्याचबरोबर जे युवा खेळाडू आपण सातत्यानं बघतोय. आफा कायनरकर ज्याला अमर भारत टाळसुरे संघाकडनं खेळवलं, सिद्धू कामेरकर तो देखील अमर भारत टाळसुरे संघाकडनं खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि सद्यस्थितीमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. कदाचित तिसरी चढाई असू शकते. यस, ऍब्सोल्युटली तिसरी चढाई. डोआ डायरेक्ट वरती दस्तूर खुद्द रोहन उके सज्ज होतोय. रोहनला चढाईमध्ये अजून देखील फार सूर सापडलेला नाहीये. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये राईट कॉर्नरला आपण पाहतोय प्रथमेश, लेफ्ट कॉर्नरला देखील एक युवा डिफेंडर्स आहे. पोटेन्शियल या सर्व खेळाडूंकडे 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. संभवतः प्रथमेशच्या दिशेनं खोलवर आक्रमण, एका गुणाची कमाई, बजर होतोय. पहिला हाफचा खेळ संपतोय. गुणफलक 14 पॉइंट वरती अमर भारत टाळसुरे, 8 पॉइंट वरती श्री सीमा माता सालदुरे संघ. एक छोटासा परत राजकुमार झडपे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान केला जात आहे. अनंत लोवरे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारण्याकरिता व्यासपीठावर यायचे. अनंत लोवरे. अनिलजी जाधव, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान करायचा आहे. अनिलजी जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान केला जाईल. मंगेशजी जालगावकर, आपणाला विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. मंगेश जालगावकर. सागर सर, धन्यवाद. धन्यवाद सर. तर या ठिकाणी आपण पाहिलंय की अर्थातच पलटवार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातोय सालदुरे टीम कडून. नुकताच अमर भारत टाळसुरे संघाला त्याने ऑल आउट केलंय आणि त्यानंतर गुणफलकावरती कमबॅक करण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातोय. सद्यस्थितीमध्ये जर गुणफलक पाहिला तर 14 पॉइंट वरती अमर भारत टाळसुरे, तर 13 पॉइंट वरती सालदुरेचं सगळ्या म्हणजे केवळ एका गुणाची नाममात्र आघाडी अमर भारत टाळसुरे संघाकडे आहे. कदाचित इथून पुढच्या मिनिटांमध्ये सालदुरे संघ वेगाने आक्रमण करू शकतो. गौरी संघ जो जायबंदी झाला त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न सालदुरे संघाचा निश्चित असू शकेल. सो यावेळेला पुन्हा एकदा तेजस चढाई ट्रॅक वरती आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी रोहित चोगले सारखा एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे त्याच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. सुरक्षित चढाई करत माघारी परततोय. प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी नंबर 9 प्रथमेश लाले, एक अनुभवी असा खेळाडू आहे.
ज्याने अनेक वर्ष अमर भारत टासुरे संघाचं प्रतिनिधित्व केलंय, अनेक मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये आपल्या टीमला विजय प्राप्त करून दिला. या महत्वाच्या स्पर्धेमध्ये त्यांचे जे प्रमुख खेळाडू आहेत ते बॅकलाईनच्या पाठीमागे असल्यामुळे अर्थात त्यांची जी जागा भरून काढण्याची एक मोठी जबाबदारी ते प्रथमेश लालेवरती येऊन ठेपलेली आहे. आपण काल प्राच्वलला देखील पाहिला, तो देखील या टीम मध्ये खेळत नाहीये. तिसरी चढाई डोआ डायरेक्ट वरती रोहन उके सज्ज होतोय. यावेळेला 7 खेळाडूंचा डिफेन्स आहे, शानदार डिफेन्स. पहिल्या आपण सुरुवातीच्या मिनिटांमध्ये आपण आजमावलेला होता. रोहनला फार मोठे यश मिळालं नव्हतं, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा पुन्हा एकदा यशस्वी प्रयत्न केला जातोय. यावेळेला कदाचित सोलो टॅकलचा प्रयत्न होता, परंतु रोहनच्या विरोधामध्ये सोलो टॅकल आणि तो देखील ऍडव्हान्स टॅकल तो काही करू शकत नाही. पहिल्या मध्ये सुरुवातीच्या मिनिटांमध्ये जो कॉम्बिनेशन टॅकल पाहायला मिळाला होता, कदाचित त्याचीच अपेक्षा असणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा कमबॅक केलं जात आहे. कॉम्बिनेशन टॅकलच्या जोरावरती सालदुरे संघाच्या प्रांगणामध्ये अमर भारत टासुरे संघाचा जो महत्वाचा जो प्रमुख रेडर होता श्रेयस, तो देखील बॅकलाईनच्या पाठीमागे आहे. 2 प्रमुख खेळाडू सद्यस्थितीमध्ये ऑफकोर्ट बॅकलाईनच्या पाठीमागे. त्याच्यामुळे आता इथून पुढच्या मिनिटांमध्ये अमर भारत टासुरे संघाला कमबॅक करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागू शकते. 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये अक्षय शेवडे जर्सी नंबर 9 ह्यावेळेला राईट कॉर्नरच्या दिशेने जो युवा डिफेंडर्स आहे त्याच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरक्षित चढाई, एम्प्टी रेड आणि त्यानंतर गौरी सनस ज्यांनी पहिल्या हप्त्यात सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये दमदार खेळ सादर केला होता. मल्टी पॉईंट रेड त्याच्याकडनं आपल्याला बघायला मिळाली होती. तोच खेळाडू जायबंदी झाल्यानंतर अचानक थोडंसं डिफेन्सिव्ह खेळताना आपण बघतोय. पायाला जी जखम झाली आहे ती प्रार्थना करूया लवकरात लवकर बरी होईल आणि हा खेळाडू पुढच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा फिट होईल, तंदुरुस्त होईल आणि आपला जो नैसर्गिक खेळ आहे तो त्याच्या माध्यमातून आपल्याला आजमावायला भेटू शकेल. तेजस राठे पुन्हा एकदा सज्ज होतोय. सालदुरे संघाकडून कालच्या दिवसामध्ये देखील खूप मोठं योगदान दिलं होतं आणि आजच्या या महत्वाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये देखील त्याच्याकडून महत्वाची कामगिरी अभिप्रेत असणार आहे. 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुरुवात डाव्या कोपऱ्यातून, त्यानंतर राईट कॉर्नरच्या दिशेने मोमेंटमचा वापर करतोय. अजून देखील यशस्वी ठरत नाही. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न आणि एका गुणाची कमाई केली जातोय. लेफ्ट कॉर्नरचा जो डिफेंडर्स होता त्याला हलकासा स्पर्श करत बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय आणि गुणफलकावरती आता 16 पॉईंट वरती सालदुरे संघ, तर 14 पॉईंट वरती अमर भारत टासुरे संघ. एक वेळा अमर भारत टासुरे संघाने जवळजवळ 7 ते 8 गुणांची आघाडी घेतली होती, परंतु तोच टासुरे संघ सध्या स्थितीमुळे बॅकफूट वरती गेलाय. आता 2 गुणांची आघाडी आपल्याला सालदुरे संघाकडे पाहायला भेटते. माणसाची वेळ, मैदानातला खेळ कोणत्याही क्षणी बदलू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण या सामन्याच्या माध्यमातून आजमावतोय. अक्षय शेवडे पुरेसे सज्ज होतोय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये हे आव्हान एवढं सोपं असणार नाहीये. पुढच्या मिनिटासाठीचा अमर भारत टासुरेला पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यातल्या डिफेंडर्स वरती हलकासा स्पर्श करण्याचा प्रयत्न अक्षय शेवडेच्या माध्यमातून संभवता प्रथमेशला हलकासा स्पर्श केलाय का पाहूया. येस, ऍब्सोल्युटली प्रथमेश बॅकलाईनच्या पाठी या ठिकाणी सन्मानित केलं जावं. गोविंद मेहता यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. गोविंद मेहता कृपया आपण व्यासपीठावर यावे. गोविंद मेहता कृपया आपण व्यासपीठावर यावे. चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोली याचे अध्यक्ष मदन महाडिक मी आपल्याला विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते अमोल थोरे यांना मंडळाच्या वतीने सन्मानित करावे. मदन महाडिक यांच्या शुभ हस्ते अमोल थोरे यांना सन्मानित केलं जाईल. मी त्यांना विनंती करतो शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान अमोल थोरे यांचा केला जातोय. यानंतर जुबेर कुरुपकर मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते संदेश थोरे यांना चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघाच्या वतीने सन्मानित करावे. संदेश थोरे यांना सन्मानित केले जाते.
यानंतर आदरणीय गोविंद मेहता श्री राम समर्थ यांना सन्मानित केलं जाईल. महेश वारसे आपणाला मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान करायचा आहे. गोविंद मेहता यांना सन्मानित केलं जाईल. महेश वारसे यांच्या शुभ हस्ते चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोली यांनी आयोजित केलेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या प्रसंगी आम्हाला सहकार्य करणारे गोविंद मेहता हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद सर. सागर सर. धन्यवाद. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मैदानामध्ये अतिशय अटीतटीचा सामना होईल असं सुरुवातीच्या मिनिटांमध्ये वाटलं, परंतु दुसऱ्या हाफमध्ये शानदार पलटवार केला जातोय सालदुरे टीम कडून. गुणफलकाचा जर विचार केला तर वेगाने मुसंडी मारली जाते. गुणफलकावरती आता 25 पॉइंट वरती सालदुरे संघ आहे, तर 15 पॉइंट वरती अमरबारे टासुरे संघ आहे. मागच्या 5-1 मिनिटाचा जर विचार केला तर अर्थातच गुणांमध्ये फार मोठी कमाई झालेली नाहीये. संभवतः हलकासा स्पर्श केल्याचा दावा केला जातोय. परशूटचा प्रयत्न होता रोहित चोगलेचा. हा खेळाडू आहे तो परशूटचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखला जातो आणि याचा सिंगल गुणाची कमाई करण्यामध्ये रोहित चोगले यशस्वी ठरतोय. एका गुणाची कमाई केली जाते. बऱ्याच वेळानंतर गुणफलक चढाईमध्ये पुढे सरकतोय. संभवतः तिसरी चढाई असणार आहे. ही जी चढाई अर्थात फार महत्वाची, परंतु डाव्या कोपऱ्यामध्ये डिफेंडर्स अपयशी ठरतोय. इथे जर चढाईपटूला बाद करण्यामध्ये अमरबारे टासुरे संघ यशस्वी ठरला असता तर कदाचित ही जी खेळी होती त्या अमरबारे टासुरे संघाचा आत्मविश्वास वाढवू शकले असते, परंतु कदाचित अतिघाई संकटाच्या दिशेने नाही. 16-26 म्हणजे 10 गुणांची आघाडी पुन्हा एकदा सालदुरे संघाकडे. शेवटची 5 मिनटं बाकी आहेत. देश का सबसे जो बड़ा टैलेंट क्लासरूम के आखिरी बेंच पर होता है और कबड्डी का जो सबसे बेहतरीन खेल होता है वो आखिरी 5 मिनिट पे देखने को मिळता है. कदाचित शेवटच्या 5 मिनिटांमध्ये पुन्हा एकदा ज्या पद्धतीने पहिल्या हप्त्यात सुरुवातीच्या 10 मिनिटांमध्ये अमरबारे टासुरे संघाने अप्रतिम खेळ सादर केला होता, त्याच खेळाची पुनरावृत्ती पहिल्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये करणं फार गरजेचं असणार आहे. तर ह्याच वेळेला अक्षय शेवडे त्याला जाणीव आहे आता त्याच्या टीमकडे एक चांगली आघाडी आहे. मजबूत स्थितीमध्ये सालदुरेचा संघ आहे, त्याच्यामुळे कोणताही धोका न पत्करता तो शांत संयमी खेळ सजवण्याचा प्रयत्न करतोय. 5 काढूनचं क्षेत्ररक्षण अमरबारे टासुरे संघाचं. त्याच वेळेला प्रशिक्षकांच्या गौरी सनदची जी दुखापत ती कदाचित चिंतेचा विषय अमरबारे टासुरे संघासाठी होऊ शकते. तर यावेळेला आपण पुन्हा एकदा श्रेयसला पाहतोय. सामना समाप्त होण्यासाठी शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत आणि येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये अमरबारे टासुरे संघाला पुन्हा एकदा पहिल्या 5 मिनिटांमध्ये ज्या पद्धतीने वारंवार मल्टी पॉईंट रेड केला होता श्रेयसने आणि गौरीने, तोच खेळ त्याचीच पुनरावृत्ती करणं अनिवार्य असणार आहे. तर त्याच वेळेला बॅक टू बॅक पुन्हा एकदा अक्षय शेवडे चढाई ट्रॅकवरती आहे. कालच्या दिवसामध्ये हा खेळाडू अनुपस्थित होता, परंतु आजच्या मेगा फिनालेच्या दिवसामध्ये या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये आपल्या टीमची गरज लक्षात घेता तो 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करतोय. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता, जब तक ना पड़े हथौड़ी की चोट पत्थर भी भगवान नहीं बनता. अगर पत्थर को भी भगवान बनना है तो पहले हथौड़ी के घाव सहने पड़ते हैं. हम इंसान है, हमें कामयाब होना है तो पहले मेहनत करने की आवश्यकता होगी. मेहनत का फल हमेशा मीठा होता है. यावेळेला पुन्हा एकदा संघर्ष करण्याचा प्रयत्न केला जातोय. जर्सी नंबर 18 बॅक टू बॅक पुन्हा एकदा चढाई ट्रॅक वरती आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण. यावेळेला विक टॅकल प्रथमेश काटकर कडून. शेवटचे 3 मिनिटं बाकी आहे आणि प्रेक्षक अजून देखील कदाचित प्रार्थना करतील की येणाऱ्या 3 मिनिटांमध्ये अमरबारे टासुरे संघाचा कमबॅक होऊ शकतं का. अमरबारे टासुरे संघाला जर कमबॅक करायचं असेल तर येणाऱ्या 3 मिनिटांमध्ये 1 ते 2 सुपर रेड करणं फार गरजेचं असणार आहे. तेजस राठे चढाई ट्रॅक वरती. येथे वेळ काढू धोरण अवलंबण्याचा प्रयत्न तेजसच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला भेटतो आहे. लेफ्ट कॉर्नरचा जो डिफेंडर त्याच्या दिशेने आक्रमण. लेफ्ट इनचा जो खेळाडू आहे संभवतः त्याला स्पर्श केल्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. येस डाव्या कोपऱ्यातला जो खेळाडू तो बॅकलाईनच्या पाठीमागे. गुणफलकामध्ये 1 पॉईंटनी वाढ होते आणि यावेळेला शानदार बॅकवर्ड आहे.
याच्यानंतर महिलांचा प्रेक्षणीय सामना होईल. मी दोन्ही संघांना एक नम्रतेची विनंती करतो. हा सामना आता शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आलाय. 2 ते 2.5 मिनिटाचा खेळ अजून देखील बाकी आहे. आपण लगेचच हा सामना संपल्यानंतर तात्काळ मैदानामध्ये यायचं आहे. शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत आणि महिला संघाचं देखील खालूबाजाच्या गजरामध्ये, ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं देखील आपण स्वागत करूया. त्यासाठीच आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. चालक मालक माल वाहतूक व्यावसायिक संघ दापोली या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या संगीता पातेरे, तरी आपल्या नंबर 7 ज्याचं नुकतं सबस्टिट्यूशन झालंय त्याला मैदानामध्ये दाखल केलेलं आहे. एवढा अमरबारे टासोरी संघाला देखील आता जाणीव झाली की हा सामना कदाचित जिंकता येऊ शकत नाही. त्याच्यामध्ये युवा खेळाडू आहेत त्यांना आजमावण्याचा प्रयत्न प्रशिक्षक सिद्धू कामेरकर यांच्या माध्यमातून, परंतु एका गुणाची कमाई केली जाते. युवा खेळाडू देखील कमी नाही आहेत, त्यांच्याकडे देखील गुणवत्ता आहे, पोटेन्शियल आहे, हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे. यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये एका हाताने पकडण्याचा प्रयत्न होतोय. हे तो हमारे बाहे हात का खेळ आहे, हे पुन्हा एकदा रोहितने सिद्ध केलंय. रोहित जब डिफेंस करता है बेहतरीन डिफेंस करता है. उनका हाथ नहीं होता, ये फांसी का फंदा है. एक बार गिरफ्त में आता है तो सीधा बैकलाइन के बाहर जाता है. ये हाथ हमें दे दो ठाकुर कई बार बोल चुके हैं अपोजिट टीम के खिलाडी. यावेळेला जर्सी नंबर 18 ला संधी दिली होती, तो सुरक्षित माघारी परततोय. त्यानंतर श्री संकुळकर चढाई ट्रॅकवरती 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. संभवतः शेवटचा काही मिनिटाचा खेळ बाकी आहे आणि कदाचित इथे जर बजर झाला तर अर्थातच सालदुरेचा संघ हा मेगा फिनालेसाठी क्वालिफाय होऊ शकतो. यावेळेला आपण जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये डॉक्टर झगडे सर आहेत, तुषार पाटील सर आहेत, प्राध्यापक उदय शिंदे सर आपल्याला पाहायला भेटत आहेत. याच्यानंतर महिलांचा प्रेक्षणीय सामना आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. दरम्यान इथे काय घडतंय, पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतला, माघारी परततोय आणि प्रत्युत्तरासाठी जर्सी नंबर 7 बॅक टू बॅक चढाई मार्कवरती डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये सालदुरेचा संघ एका मोठ्या गुणाने पिछाडीवरती असताना मात्र तदनंतर जबरदस्त खेळ सादर करत पलटवार करतोय, सामना जिंकतोय आणि मेगा फिनालेसाठी आपला जो प्रवेश आहे तो सुनिश्चित करतोय.